हरवलेलं नाणं. त्याच वाचनाला पुढे घेऊन आपण चालणार आहोत. लुकाचं पुस्तक, लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 8 ते 10 वचन आपण परत वाचूया. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारींना बोलून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. प्रेस लॉर्ड. देव बाप हे वचन आशीर्वादाचं करो. हरवलेलं नाणं. एका बाईकडे 10 नाणे होते आणि त्यातलं एक नाणं हरवलं. आणि मग त्या बाईने काय केलं त्याबद्दल अशा प्रकारचा एक दाखला येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेला आहे. दाखले यासाठी प्रभू सांगायचा की वचन लवकर समजावं सोप्या भाषेत. दाखला म्हणजे गोष्ट. ही एक प्रकारची गोष्ट आहे प्रभूने सांगितलेली. एका बाईकडे 10 नाणे होते, 10 रुपये होते, शिक्के होते. त्याच्यातलं एक हरवलं आणि मग तिने ते काय केलं. बायबल सांगतं तिने ते शोधलं. तिला मग आनंद झाला आणि ती सर्वांना म्हणते, माझ्या बरोबर आनंद करा. देवाच्या प्रिय लोकांनो, ते जे एक नाणं होतं ते फार मौल्यवान होतं. फार मौल्यवान नाणं. मागच्या वेळेस मी तो संदेश सांगत असताना त्यामध्ये शेवटी क्लिअर केलं होतं की हा एक विधी होता. 10 नाणे म्हणजे ते साधे नाणे नव्हते, तो एक विधी होता. ती मुलगी होती जिचा साखरपुडा झाला होता आणि यहुदी धर्मानुसार किंवा त्या समाजानुसार त्यांची एक रीत होती, परंपरा होती. ती परंपरा अशी होती की आजही बघा आपल्याकडे काही परंपरा आहे, काही रीत आहे. साखरपुडा झाल्याच्या नंतर कधी कधी काही ठिकाणी तर साखरपुड्यात पण अंगठी घालतात, एकमेकांना अंगठी देतात. काही ठिकाणी कपडे देतात एकमेकांना. नवरी मुलगी नवरदेव मुलाला कपडे देते, तो पण तिला साडी आणि कपडे काही आणलेलं असतं. तर ह्या वस्तू ज्या आहे त्या याचं प्रतीक आहे की आता आपला साखरपुडा फिक्स झाला, आपलं लग्न फिक्स झालेलं आहे. तर यहुदी लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारची एक परंपरा होती. ती परंपरा ही होती की साखरपुडा झाला की नवऱ्या मुलाने 10 शिक्के काढायचे खिशातून आणि त्या मुलीला द्यायचे. आणि मग त्या मुलीने ते 10 शिक्के घ्यायचे, त्याला व्यवस्थित दोरीने बांधायचं, विणायचे ते, आणि ते 10 शिक्के बांधून आपल्या कपाळावरती ते बांधायचे, असे पूर्ण बांधून घ्यायचे इथं. आणि मग ती लग्न होईपर्यंत त्याच्या कपाळावर ते बांधलेले राहणार. म्हणजे काय तर हे 10 शिक्के चिन्ह होतं की हिचा साखरपुडा झालेला आहे. तर हा तो विधी होता देवाच्या प्रिय लोकांनो. आणि ते 10 शिक्के सांभाळणं, जपणं तिचं काम आहे. तिने ते 10चे 10 शिक्के जपायचे आहे. आणि जेव्हा ते वऱ्हाड येईल, तो नवरदेव येईल, तेव्हा लग्नाच्या दिवशी ते 10 शिक्के ते सोडून त्या नवरदेवाच्या हातात ते द्यायचे. हा तो नियम होता, ही ती रीत होती. आजही बऱ्याच ठिकाणी त्या यहुदी लोकांमध्ये ते करतात. तर अशा प्रकारचे ते मौल्यवान शिक्के होते. आता ते शिक्के त्याच्यातलं जर काही कमी झालं किंवा हरवलं तर हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. एक तर बघा, काही लोक अडाणी असतात, जुन्या विचाराचे असतात, थोडेसे अंधश्रद्धाळू असतात. आता 10 शिक्क्यामधून एक शिक्का जे की आशीर्वादाचं किंवा निशाणी आहे लग्नाची, ती हरवली म्हणजे काय? म्हणजे काही लोक म्हणतील अपशकुन झाला. अपशकुन झालेला आहे. लग्नाचं एक चिन्ह होतं, ते या मुलीला सांभाळता नाही आलं. याचा अर्थ काहीतरी देव आम्हाला सुचवत आहे की लग्न करू नका.
अपशकुनही मानला जातो. किंवा त्या मुलीच्या बुद्धिमत्तेवर, तिच्या क्षमतेवर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभा होतो, की अरे यार, हिला 10 शिक्के दिले लग्नाची निशाणी म्हणून, ते तिला सांभाळता नाही आले, आणि ही मुलगी संसार, प्रपंच आणि जीवन कसं सांभाळणार, आपलं घर कसं चालवणार. अरे हिला एवढं महत्व नाहीये, ह्या इतक्या मौल्यवान गोष्टीचं महत्व नाहीये. मग ही मुलगी, याचा अर्थ थोडस कमी बुद्धी हिला आहे. हालेलुया. आता विचार करा, अशी एक मुलगी, त्या मुलीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करा. फक्त एक शिक्काने हरवलेला, एक रुपयाने हरवलेला. कदाचित तिचं ते लग्न हरवून जाईल. आता लग्न हरवून जाईल, तिचं फ्युचर हरवून जाईल, भविष्य, त्याचा परिणाम भविष्यावर होईल. आणि हा 2000 वर्षापूर्वीचा काळ आहे. मी त्यावेळेसची गोष्ट या ठिकाणी मांडत आहे. त्यावेळेस एकदा का मुलीचं लग्न मोडलं, तिला पुन्हा समाजात कोणी स्वीकारत नव्हतं. आजही बऱ्याच ठिकाणी असंच, पण त्यावेळेस जास्त होतं. आता तरी लोक समजदार झाले, विचार करतात की मोडलं असेल, आता मोडलं बरं झालं, असंही विचार. पण तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा अपशकुन मानला जायचा. त्या व्यक्तीला काहीतरी वाईटच असेल, ती व्यक्ती असंच ग्राह्य धरलं जायचं. आता विचार करायची गोष्ट ही आहे देवाच्या प्रियजनांनो, की या बाईकडे, या मुलीकडे फक्त रुपया नाही हरवलेला, पैशाची गोष्ट नाहीये ती. त्या पैशामाग, त्या शिक्क्यामाग अनेक गोष्टी दडलेल्या आहे. मुळात त्या हरवल्या आहे. होणारा पती हरवला आहे. प्रेम करणारे कदाचित हरवतील. कदाचित आपल्या आई वडिलांची इज्जत हरवेल. लग्न मोडल्यावर तिच्या आई वडिलांची इज्जत हरवेल. स्वतःचं भविष्य हरवलं. लोक नाव ठेवतील, समाजातली इज्जत हरवली, अनेक गोष्टी हरवल्या. आता हे सगळं हरवल्याच्या नंतर साहजिक मानसिक परिणाम सुद्धा होणार. याचा अर्थ मेंटल अवस्था सुद्धा हरवली. बऱ्याच लोकांची हरवते, मेंटल अवस्था हरवते, खालावून जाते. मी पहिल्याने किती स्थिर होतो, किती हुशार होतो, किती चलाक होतो, मला किती पटकन सुचायचं, आता काय सगळं गडबडून गेलो. मेंटल अवस्था खालावली. मी स्वतः बघितले, असे काही लोक माझ्या जीवनात आले की ते फार हुशार, फार चलाक, फार चांगले, फार समजदार, परंतु काही अशा घटना जीवनामध्ये घडल्या की तो व्यक्ती, त्यालाच आता कळत नाही काय करू. जे करतो ते गोंधळच होतोय. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हा रुपया नाहीये जो हरवला, हा पैसा नाहीये जो हरवला, याच्या मागे अनेक दुसऱ्या गोष्टी ज्या हरवलेल्या आहेत. आज प्रभूचा आत्मा या वचनाच्या द्वारे तुम्हाला सुद्धा बोलत आहे. देवाचा आत्मा तुम्हाला एक प्रश्न करतो. तो प्रश्न हा आहे की या मुलीकडचा तो रुपया, तो शिक्का हरवला, त्याच्या मागे तिची इज्जत हरवली, त्याच्या मागे तिचा मान सन्मान हरवला, त्याच्या मागे तिचं फ्युचर हरवलं, त्याच्या मागे तिची मेंटल अवस्था म्हणजे शांती हरवली. साहजिकच फ्युचर खराब, समाजात ओळख खराब, मानसिक अवस्था खराब. मग एवढं सगळं खराब असल्यावर कोण व्यक्ती देवाच्या मार्गाने चालत? हालेलुया. नाही नाही नाही, तू तू प्रार्थना कर, तू कर प्रार्थना. तू काय प्रार्थना करल? कशाची प्रार्थना? त्याचं सगळं बरबाद झालंय आणि त्याला खरंच प्रार्थना सुचल का? मी नाही सांगत बरं का, कधी कधी प्रत्येक ठिकाणी प्रार्थना नाही सांगत. काही लोक परेशान असतात, दुःखी असतात, त्रासात असतात, आणि आपण त्याला काय म्हणायचं? धर उपास, कर प्रार्थना, म्हण भजन. अरे कशाचं भजन? तो बिचारा परेशान आहे, समजून घेणं गरजेचं आहे. अरे मेंटल अवस्थाच खराब आहे, तो काय प्रार्थना करील? जो टेन्शन मध्ये तो काय प्रार्थना करील?
प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रियजनांनो, काय हरवलंय तुमचं? या बाईचा 1 रुपया माग बरंच काही हरवलं होतं. असं तुमचंही काही हरवलंय का? काही हरवलंय तर बायबल आज सांगतं, देवाचा आत्मा आज आम्हाला बोलत आहे की शोधून काढण्याचा समय आला आहे. तुमची हरवलेली गोष्ट शोधण्याचा समय आला आहे. तुम्ही काय गमावलंय? आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पुन्हा एक चान्स असतो, पुन्हा संधी असते. क्रूस खांबावर मरत असलेल्या डाकूला त्यांनी संधी दिली. आज तोच देव तुम्हालाही संधी देत आहे. तुमचं काय हरवलंय? तुम्ही तुमचा विचार करायचा आहे. तुम्हाला ते सुचावं म्हणून काही गोष्टी तुमच्या समोर मांडतो. मला नाही वाटत त्या तुमच्या असतील, तुमच्या काही वेगळ्या असू शकतात, पण सुचावं म्हणून जस्ट बायबल मधून काही गोष्टी मांडतो. आदाम आणि हवेकडनं काहीतरी हरवलं होतं. काय हरवलं होतं? रोमकारास पत्र 3 अध्याय त्याचं 23 वचनामध्ये सांगितलं आहे. वाचा. कारण सर्वांनी पाप केले आहे हा, आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. गौरव हरवलं होतं. आदाम आणि हवा यांच्याकडनं काहीतरी हरवलं होतं त्यांचं. ते फार अनमोल होतं त्यांच्याकडं, आणि ते होतं परमेश्वराची महिमा, परमेश्वराचं गौरव. वचन सांगतं, आदाम आणि हवा यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वस्त्र नव्हते, तरीही त्यांची नग्नता झाकलेली होती. कशाखाली? परमेश्वराच्या प्रकाशाखाली, परमेश्वराने दिलेल्या महिमेखाली, त्याच्या गौरवाखाली. आणि जसं त्यांनी ते फळ खाल्लं, पापाचं फळ, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळ खाल्लं, तसं बायबल सांगतं, इथं वचन आता वाचलंय, की मनुष्याने आपलं गौरव, देवाच्या गौरवापासून ते उणे पडले आहे, म्हणजे ते हरवलं आहे. हालेलुया. गौरव हरवलंय. काय तुमचं गौरव हरवलंय का? तुमचा तो आत्मिक वरदानाचा हिस्सा हरवलाय का? तुमची ती प्रार्थना, काय प्रार्थना होती ती? किती सामर्थ्याने भरलेली प्रार्थना होती, किती अद्भुत प्रार्थना होती. ती प्रार्थना हरवली आहे का? पहिल्याने मी 1-1 तास प्रार्थना करायचो, मी उपवास करायचो. मी जेव्हा आराधना सुरू व्हायची, आराधनेमध्ये मला प्रभूचा आत्मा जाणवायचा. मला उत्साह होता प्रार्थनेला जाण्याचा, नीतीने वागण्याचा, धार्मिक जीवनात वागण्याची माझी स्वतःची चांगली इच्छा होती. आता मला कोणीतरी बळच म्हणतंय, तरी आतून प्रोत्साहन येत नाही. बघा, येणं आणि बसणं चर्चमध्ये हा दुय्यम भाग आहे. येणं आणि बसणं, आपण येत आहोत, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, आपण येणार आणि येत राहणार, कारण बाकीचे येत आहे. मी नाही गेलो तर माझी लेकरं नाही जाणार, हा पण एक प्रकार असू शकतो. मी नाही गेलो तर आता लोक काय म्हणतील, इतके दिवस येत होते प्रार्थनेला, ते ब्रदर कुठे गेले? अनेक कारण असू शकतात तिथे येण्याचे. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, सर्वात मेन कारण तुम्ही गमावलंय का? ते म्हणजे आतून आवाज यायचा. प्रार्थनेला जायचंय, भक्तीला जायचंय. अरे, तिथं मला तृप्ती वाटते, तिथं मला आनंद वाटतो, तिथं मला शांती वाटते. ते खरं तुमचं येणं आहे, प्रार्थनेला येणं. प्रभूचं वचन काय सांगतं? अनेक लोक प्रभूकडे येऊ लागले, आणि प्रभू काय म्हणतो? अनेक लोक स्तुती करू लागले, आराधना करू लागले, आणि प्रभू येशू काय म्हणतात? प्रभू येशू शिष्यांना म्हणतात, हे लोक ओठांनी माझी स्तुती करतात, परंतु यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. बघा तो प्रकार.
आराधना करत आहे, शरीराने येऊन बसले, परंतु अंतःकरण कुठं आहे? दूर आहे. आणि प्रभूला काय पाहिजे? नीतिसूत्रेमध्ये प्रभूचं वचन सांगतं, विशेष करून आपल्या अंतःकरणाचे संरक्षण. प्रभूला अंतःकरण पाहिजे देवाच्या प्रिय लोकांना. मग मी काय हरवलंय? मी प्रभूचं ते गौरव हरवलंय का? ते बायबल वाचन हरवलंय का? ती देवाची उपस्थिती मला जाणवायची, ती आता जाणवत नाही का? असं काही हरवलंय तर आज तुम्हाला ते शोधून काढण्याचा समय आलेला आहे. नंबर 2, एका माणसाची पोझिशन हरवली होती. उधळ्या पुत्र बापाचा मुलगा, त्या धनवान बापाचा मुलगा, त्याने चुका केल्या, त्याने अपराध केले, त्याने धिटाईने वागला, आपल्या मनाने तो चालू लागला, जगाच्या मागे पळू लागला आणि मग तो निघून गेला, बापापासून दूर झाला आणि काय केलं? बायबल सांगतं त्याची अवस्था डाऊन झाली. शेवटची जेव्हा तो प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेत कळून येतं की त्याने आपलं पद, आपली पोझिशन गमावली होती. तो काय म्हणतो? मी बापाकडे जाईल. आणि बापाला काय म्हणाल? कोणी सांगा? हो, आणखीन? चाकर म्हणून ठेवा मजला, चाकर म्हणून ठेवा पिताजी, चाकर म्हणून ठेवा. योग्य मी नाही पुत्र म्हणाया, चाकर म्हणून ठेवा मजला. गाऊया. चाकर म्हणून ठेवा पिताजी, चाकर म्हणून ठेवा. योग्य मी नाही पुत्र म्हणाया, चाकर म्हणून ठेवा मजला, चाकर म्हणून ठेवा पिताजी, चाकर म्हणून ठेवा. रडत आहे, छाती पडवून घेत आहे, तोंड झोडून घेत आहे, गालात मारत आहे. अरे चुकलो, अरे चुकलो, अरे लय चुकलो. काय होतो, काय झालं, कुठं बसत होतो? अरे डुकरांमध्ये खेळत आहे. सिंहासनावर बसणारा आता डुकरांमध्ये कसा वागत आहे. पाची पकवान खाणारा त्या उरल्या सुरल्या शेंगांची टलटर खाण्याची इच्छा बाळगत आहे. हे सगळं ध्यानात आणून तो म्हणतो मी माझी पोझिशन गमावली आहे, माझं पद गमावलं आहे. आता कसा त्या पदावर जाऊन पुन्हा बसू? बापाला दुखवलं आहे, मन तोडले आहे, सगळ्यांना नाराज केला आहे. माझं वागणं मला आडवं आलं, माझा स्वभाव मला आडवा आला आणि आज सर्वांच्या नजरेतून मी खाली पडलो आहे. योग्य मी नाही पुत्र म्हणाया, चाकर म्हणून ठेवा मजला, चाकर म्हणून ठेवा पिताजी, चाकर म्हणून ठेवा, चाकर म्हणून ठेवा, चाकर म्हणून ठेवा. हालेलुया.
काय हरवलं होतं उधळ्या पुत्राचं. तर देवाच्या प्रिय लोकांनो, पोझिशन हरवली होती. तुमची पोझिशन हरवली का? हालेलुया. पोझिशन हरवली का? पोझिशन म्हणजे बघा, एखाद्या खुर्चीवर बसेल आणि तिथून खाली उतरीला एवढंच नाहीये. ऑफिस मधूनच खाली येणे, माग येणे हे नाहीये. कदाचित बायकोच्या नजरेतून खाली पडलोय, अरे ही पण पोझिशन. हालेलुया. आता तिच्या समोर एवढं मी चुकलो की आता तिच्या नजरेत माझ्यासाठी तो सन्मान राहिला नाही. काय झालंय? पोझिशन. हालेलुया. नवऱ्याच्या नजरेतून पडले, पोझिशन हरवली. आई वडिलांच्या नजरेतून पडलो, पोझिशन हरले. लेकरांच्या नजरेतून कमी झालो, अरे मी बाप होतो, आई होतो, परंतु आता मला तो सन्मान नाही. काय झालं? पोझिशन खाली आलेली. असं होतं का? असं होतं. उधळ्या पुत्र म्हणतो, मला मुलगा नका म्हणू, मला चाकर म्हणा पिताजी. बघा, पोझिशन डाऊन झाली. का झाली? त्याच्या चुकांमुळे. देवाच्या प्रिय लोकांनो, असं काही होतंय का? मी चुकातो, मी वाईट वागतो, मी काहीतरी ताणून धरतो आणि मग मी पडायला लागतो. मग माझी पोझिशन डाऊन होते, माझा सन्मान कमी होऊन जातो. बायबल मध्ये असं लिहिलंय, जो व्यक्ती है ना, यहुदाच्या पत्रामध्ये असं लिहिलंय की ज्या स्वर्गदूतांनी आपली पोझिशन, आपली जागा, उच्च पद राखून नाही ठेवलं, ते खाली उतरले, तर त्यांना नाशाच्या दिवसासाठी अंधकारात कोंडून ठेवलं आहे. आम्हाला मिळालंय, आम्हाला पद मिळालंय, आम्हाला सन्मान मिळालाय, आम्हाला एक विशिष्ट प्रकारचं आमचं वय आहे, आणि मी काय करतो? मी तिथून खाली उतरतो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पोझिशन हरवली का? उधळ्या पुत्राची पोझिशन हरवली, तो शोधत आहे. जर तुमची पोझिशन कुठेतरी हरवली, प्रभू म्हणतो तुमचा पण शोध करण्याचा समय आला आहे. आणखीन एक गोष्ट एका माणसाची हरवली होती. इसहाक, हालेलुया, सॉरी, याकोब. याकोबाचा प्रिय मुलगा कोण होता? योसेफ हरवला होता. याकोबाचा प्रिय मुलगा योसेफ, त्याच्या भावांनी त्याला विकून टाकला. बापाला येऊन सांगितलं, तो इस्र पशुनी खाल्ला. याकोब रडत आहे. बायबल सांगतं तो रडत होता, तो आक्रोश करीत होता, कारण सारे बिघडलेले होते, हा एक चांगला होता. आणि मग एक दिवस बातमी आली की योसेफ जिवंत आहे. योसेफ जिवंत आहे. तेव्हा याकोब काय म्हणतो? मी जाईल, जिवंत आहे तोपर्यंत मी जाईल आणि माझ्या प्रिय मुलाचं तोंड मी पाहीन. माझा मुलगा हरवला आहे, माझा प्रिय चांगला व्यक्ती हरवला आहे माझ्यापासून, पण मी जाईन आणि त्याला प्राप्त करेन. कधी कधी आमच्या अहंकारामध्ये, आमच्या मीपणामध्ये, आमच्या दिटाईमध्ये, आमच्या चुकीच्या स्वभावामुळे आमच्यापासून चांगले माणसं हरवले जातात. चांगले लोक आम्हाला तुटतात आमच्या चुकांमुळे. हालेलुया. वाईट माणूस निघून जात असेल तुमच्यापासून, जाऊ द्या, उलट चांगली गोष्ट. वाईट गेलाच पाहिजे, वाईट काही कामाचा नाही, तो तुम्हाला नाशात नाही. आणि परमेश्वर न्यायी आहे. जर तुम्ही देवाचा लेकरू आहात तर तुमच्या बरोबर वाईटाला तो राहूच देणार नाही. अब्राम नीतिमान होता, लोट त्याच्या संग उगत चिटकला होता. परमेश्वराने असं काही वातावरण निर्माण केलं, त्यांच्यात भांडण झालं आणि लोट वायली झाला, बाजूला गेला. हो, चुकीचा जातोय, जाऊ द्या, परमेश्वर त्याला दूर करणार आहे तुमच्यापासून. म्हणून एखादा तुमच्यापासून दूर होतोय, वायली होतोय, टेन्शन घेऊ नका. तुम्ही योग्य आहे का ते पहा. हा, हे पण एक विचार करण्याची गोष्ट आहे. तुम्हाला वायली केलंय देवानी का त्याला केलंय?
दुःख त्याला होईल जो स्वतः चुकलेला आहे. त्याला माहिती मी चुकलो यार, मी फार मोठं नुकसान करून घेतलं स्वतःच, त्याला दुःख. पण जो नीतिमान आहे, देव ज्याच्या बरोबर आहे, तो त्याला समजल की तो गेलाय माझ्यापासून, वायली झालाय यार, दुरावा झालाय, परंतु मी तर योग्य आहे, सगळा हिसाब करून बघितला मी कुठं चुकलो नाही, मग ओके यार, मग ओके, देवाची काहीतरी विशेष योजना आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, परंतु याकोबाचा चांगला मुलगा, नीतिमान मुलगा, धार्मिक व्यक्ती, त्याच्यावर प्रेम करणारा, तो हरवला होता. याकोब म्हणतो मी जाईल आणि मी त्याला शोधील. माझा मुलगा मिसर मध्ये आहे, मला बातमी लागली, मी जातो, जिवंत आहे तोपर्यंत मी त्याचं मुख पाहिल. आणि याकोबाने त्याला शोधायला गेला, योसेफाला जाऊन भेटला, त्याला मिठी मारली आणि त्याचा तो प्रिय व्यक्ती त्याला पुन्हा लाभला. असं काहीतरी तुमचं हरवलंय का? तुम्ही गमावलंय का कोणाला तरी? तो चांगला होता, तो फायदेशीर होता, तो तुम्हाला उद्या फार त्याने प्रेम दाखवलं असतं, परंतु तुम्ही गमावला. हा, देवाच्या प्रिय लोकांना, प्रत्येक ठिकाणी हुशारीच नका पाहू, प्रत्येक ठिकाणी चालाकीच नका पाहू. एखादा भोळा असतो, परंतु तो तुमच्या कामाचा असू शकतो बरं का. लय हुशार, डोक्याला निबर राहतो, तुम्हालाही वर चढवेल. एखादा भोळा आहे, परंतु तुमचं ऐकतोय, देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा. एखादा अडाणी आहे, परंतु तुमच्यावर प्रेम करतोय, प्रेमापेक्षा मोठं कोणतं आहे? तुम्हाला जीव लावतोय, बस विषय सोडून द्या. एखादा गरीब आहे, लाचार आहे, अरे परंतु प्रेम करतोय, तुमचा सन्मान करतोय, आणखी काय पाहिजे तुम्हाला? या, परंतु काय होतं माहिती का, कधी कधी आम्हाला असं वाटतं त्याला काही येत नाही, तिला काही येत नाही, ती भोळी आहे, ती अशीच आहे, आणि मग आम्ही चांगले लोक आपल्यापासून तोडून टाकतो. बोला हालेलुया. बायबल मध्ये असं लिहिलंय, उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, अरण्याकडून नव्हे, तर न्यायदाता परमेश्वर स्वर्गात बसला आहे, तो एकाला खाली पाडतो आणि एकाला उंच चढवतो. उन्नती त्याच्यापासून आहे. आज ज्याच्याविषयी तुम्हाला असं वाटतं की त्याची उन्नती नाही, त्याला काही येत नाही, तो असाच आहे, अरे जर तो सरळ मनाचा आहे, बायबल सांगतं सरळ आणि सात्विक मन देवाला आवडतं. जर तो देवाला आवडला तर देव त्याला उंच करून टाकेल. मग काय करायचं? आणि आम्ही त्याची कमजोरी पाहून त्याला हुडूक धुडूक. बोला हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की त्या याकोबाचा चांगला व्यक्ती हरवला होता आणि तो शोधायला निघाला. आज तुम्हाला शोधण्याची तो समय आहे की चला आपण त्या लोकांना शोधूया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला काय सांगतं माहिती का, त्या मुलीचा एक सिक्का हरवला आणि तिने तो शोधला, तिला तो सापडला, तिने आनंद केला, तिच्या जीवनामध्ये आनंद भरला. बोला हालेलुया. आनंद माझ्या, काय गाणं आहे ते, म्हणा कोणतरी, मनात भरला आहे, मी पापी जरी उतरला, येशू माझ्या घरी उतरला, येशू माझ्या घरी, खाजेकर साहेब, उतरला येशू माझ्या घरी उतरला, येशू माझ्या घरी, आनंद माझ्या मनात भरला, आनंद माझ्या मनात भरला आहे, मी पापी जरी, आहे मी पापी जरी उतरला, येशू माझ्या घरी उतरला, येशू माझ्या घरी उतरला, येशू माझ्या घरी. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आनंद होईल जर तुमची ती वस्तू तुम्हाला परत सापडली. काय हरवलंय? काय हरवलंय? प्रेज द लॉर्ड. आत्मिकता, गौरव, महिमा हरवली, माझी प्रार्थना हरवली, माझं वरदान हरवलंय. जर आज ते तुम्ही शोधलं ना, आज जर तुम्ही शोधून काढलं, हुडकून काढलं, तुम्हाला आनंद होईल, तुमची शांती,
तुमची तृप्ती पुन्हा वापस येईल. हालेलुया. तुमची पोझिशन हरवली का, तुम्ही गमावून बसले का, आज प्रभूच्या या शेवटच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा आराधना सुरू होईल त्याच्यामध्ये तुमची पोझिशन शोधून काढा, शोधून काढा. प्रभू म्हणा, प्रभू मी चुकलो होतो पण मला पुन्हा त्याच जागेवर बसव, मला बसव. तो उधळा पुत्र आला, तो म्हणतो मला चाकर म्हणून स्वीकारा. तू काय केलं? चाकर बनवलं का देवाने? नाही. त्याला अंगठी दिली, त्याला जगा दिला, त्याला पायात चपला दिला आणि म्हणे तू माझा पुत्र आहेस. प्रेज लॉर्ड. पुन्हा त्या पोझिशन वर बसवणारा परमेश्वर. तुमचे चांगले माणसं हरवले का, आज त्यांच्यासाठी प्रार्थना करा, परमेश्वर तुम्हाला वापस देईल. 17 वर्षानंतर योसेफ भेटला, चांगला माणूस पुन्हा पदरात पडला. परमेश्वर देऊ शकतो. हालेलुया. चांगली मंडळी तुम्ही गमावली का, परमेश्वर तुम्हाला वापस देऊ शकतो. चांगले सेवक तुम्ही गमावले का, प्रभू तुम्हाला वापस देऊ शकतो. परमेश्वर म्हणतो शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. मागा म्हणजे ते मिळेल, हे बोल येशूचे. मागा म्हणजे ते मिळेल, हे बोल येशूचे. हा शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. शोधा म्हणजे सापडेल, हालेलुया. ठोका टाळी वाजूया. हा. शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज शोधा त्या गोष्टी ज्या हरवल्या आहेत. तुमचं काय हरवलंय? तुमचा सन्मान हरवलाय. प्रेस लॉर्ड. आज प्रार्थनेमध्ये शोधा, आज त्या शेवटच्या आराधनेमध्ये शोधा. 1 2 3 गोष्टी मी पटापटा वचनातून वाचतो आणि बंद करतो. शोधायचंय. कसं शोधायचंय? वाचा पुढे तेच वचन जे आपण वाचलंय पहिल्यापासून 15 अध्याय लुकाचा 8 वचन. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून कसं शोधलं? नंबर 1. कसं शोधलं? नंबर 1. जिथं हरवलं होतं तिथं शोधलं. शोधायचंय कसं? जिथं हरवलं होतं तिथं शोधलं. माझ्या चुकीमुळे मॅटर बांगलंय, क्लिअर कुठून होणार? माझ्यापासून क्लिअर होणार. नाही तुझ्यापासून होते. तिथं चुकलंच नव्हतं, तिथं हरवलंच नव्हतं. हालेलुया. कुठून हरवलं, कुठून चुकलं? हालेलुया. तिथं शोधायचंय. ती बाई जर म्हणते की घरात नाणं हरवलं होतं आणि ती जर बाहेर शोधते तर तिला सापडेल का? बाहेर शोधलं तर सापडेल का? ती काय म्हणाल, नाही घरातले अडचण आहे, घरातले पसारा पांगलेला आहे, घरातले अंधार आहे, इकडे बाहेर उजेड आहे, म्हणून मी काय करते, बाहेर शोधते. सापडेल का? नाही सापडणार. जिथं हरवलं तिथं जाऊन शोधा, तिथं सापडणार आहे. मी कुठं चुकलो होतो तिथं जाण्याची गरज आहे. कुठून बिघडलं होतं ती गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. तर तुमचा प्रिय व्यक्ती तुम्हाला सापडेल, तर तुमची पोझिशन, तुमचा सन्मान तुम्हाला वापस मिळेल, तर ती प्रार्थना, ती आराधना, ती महिमा, ती गौरव तुम्हाला पुन्हा सापडेल. कुठून हरवलं होतं तिथं जाऊया देवाच्या प्रिय लोकांना. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 5 वचन वाचा. कारण बेटा पाणी आण. तू कुठून पतन पावला आहेस, कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर हा. व पश्चाताप करून
आपली पहिली कृत्य कर. कुठून पतन पावलं आहे? तू कुठून पडायला पडायला सुरुवात कुठून झाली होती तुझी? तुझी आज जी पांगडी आहे, जी अवस्था आहे, अरे याची सुरुवात कुठून झाली होती? तुझं आज जेवढं पांगलंय हे का पांगलंय? तुझा सन्मान का गेलाय? तुझे आपले लोक का तुटले? तुझं गौरव आणि तुझ्या प्रार्थना का बंद पडल्या? कुठून सुरुवात झाली होती? प्रभूचं वचन सांगतं तिथं जा. कुठून पडलास? हालेलुया. आणि ते आपले पहिले कृत्य करायला सुरुवात कर. पश्चाताप कर. देवाच्या प्रिय लोकांना कुठं शोधायचंय? जिथं हरवलंय तिथं शोधायचंय. नंबर 2 होतं दिवा लावून तिने शोधला. तिने घरात दिवा लावला, अंधार होता, प्रकाश आला आणि मग ती शोधू लागली की माझं जे हरवलंय ते कुठे? माझं जे हरवलंय ते कुठे? काही लोकांचे गोल्डन चान्स हरवले जीवनातले. का हरवले? कुठं हरवले? दिवा लावून ती शोधू लागली. स्तोत्र संहिता 119 अध्याय 105 वचन वाचा. 119 105. दिवा आहे. तुझं वचन माझ्या पावलासाठी दिवा आहे, माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. या बाईने दिवा लावला आणि ती शोधू लागली की कुठं चुकलंय, कुठं हुकलंय, कुठं हरवलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या जीवनामध्ये ती जी हरवलेली गोष्ट तुम्हाला शोधायची, ती दिवा लावून शोधा. वचनाच्या प्रकाशात शोधा. संदेश येत आहे, वचन येत आहे. या वचनामध्ये काही ना काही दिसत आहे का? परमेश्वर कुठेतरी असं टोचणीत येत आहे का? तर ती टोचणी म्हणजे तो प्रकाश आहे. त्या प्रकाशात दिसून आलं, अरे तिथं हरवलं, तिथं हरवलं. ते नाणं चमकलं. हालेलुया. जसं नाणं चमकलं ना, कुठे चमकलं? सोप्याखाली. सोप्याखाली पडेल होतं, जसा दिवा लावला, फिरवला, अरे तिथं चमकलं. फक्त नानच नाही चमकलं, हिच्या डोक्यात ती घटना सुद्धा चमकली की कसं माझ्या हलगर्जीपणाने पडलं होतं. इथं सोप्यावर बसता बसता इथं पडलं होतं. अरे ते पडलं होतं. आता लक्षात आलं. त्या प्रकाशात आपल्या चुका चमकतात, मागच्या गोष्टी आठवण येतात. अरे मी पडलो होतो. देवाच्या प्रिय लोकांनो, वचनाच्या प्रकाशात शोधा तुमच्या हरवलेल्या गोष्टी. पुढं झाडून तिने शोधलं होतं. वचन सांगतं तिने सारं घर झाडलं आणि मग आपलं हरवलेलं नाणं शोधलं. झाडून काढणे म्हणजे स्वच्छता करणे. बायबल मध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की एक घर झाडलेलं, साफसूफ केलं, सजवलेलं असं आढळलं. दुष्टात्म्याविषयी सांगितलं ना, दुष्टात्मा काढून टाकल्यावर काय होतं? एका माणसामधून म्हणे दुष्टात्मा निघून जातो, तर काय होतं? ते घर झाडलेलं, स्वच्छ केलेलं, सजवलेलं, सुशोभित केलेलं. प्रेज द लॉर्ड. झाडणे त्याचं प्रतीक आहे. स्वच्छ करणे, स्वतःच्या जीवनाला स्वच्छ करणे. मला त्या गोष्टी सापडतील पण मी झाडून काढायला तयार नाही. जे मला सोडायला पाहिजे ते सोडायला तयार नाही. तो क्रोध सोडायला तयार नाही, ते व्यसन सोडायला तयार नाही, ते वाईट बोलणं सोडायला तयार नाही. हालेलुया. ते झाडून त्याला बाहेर काढा. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये तुमचं नाणं सुद्धा सापडलं. झाडून काढलं त्याच्यामध्ये नाणं सापडलं. जेव्हा मी स्वच्छता करू ना स्वतःची, त्याच्यामध्ये आपला मौल्यवान गोष्टी आपल्याला सापडतील ज्या हरवल्या होत्या. हालेलुया. शेवटी असं म्हटलेलं आहे, तिने सर्व मन लावून, आहे ना, काय शब्द येतो खाजेकर भाऊ? मन लावून तिने शोध केला आणि तिला सापडलं. बायबल मध्ये असं म्हटलंय, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने तुझा देव परमेश्वर याच्यावर काय कर? प्रेम कर. हालेलुया. संपूर्ण शक्तीने. आणि मला असं वाटतं उपदेशकाचं पुस्तक याचा 5 अध्याय आहे ना, 9 वचन, 9-10 वचन, तिथं काय म्हटलेलं आहे? 9 अध्याय 10 वचन वाचा.
9 10 वचन. हा. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर. सर्व मेहनत करून तू शोध. हालेलुया. तुम्हाला जे आशीर्वाद तुमच्या आज शोधायचे ना, या प्रार्थनेमध्ये देवाच्या प्रियजनांनो, फक्त उभं राहिलो आणि देव देईल मला आशीर्वाद असं नाहीये. परमेश्वर काय म्हणतो? शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, मागा म्हणजे मिळेल. प्रत्येक गोष्टीला जर तर देवाने लावलेला आहे. ज्यावेळी आराधना सुरू होईल, तुम्ही आज आपले आशीर्वाद शोधा, आरोग्य शोधा, हो तो सन्मान शोधा, ती बरकत शोधा, प्रभूला परत ती मागा, झटा. परमेश्वराचं वचन सांगतं त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवायला झटा, बाकीच्या गोष्टी तुमच्या मागे धावत येतील. आज झटायचं आहे. जर तुम्ही प्रार्थनाच करणार नाही, गपचूप उपाय, स्तुती आराधना करत नाही, स्तुती आराधनेमध्ये बंधनं तुटतात. आपल्या मुखाने कबूल करायचं की येशू तुझ्या सामर्थ्यशाली नावाने माझ्या बंधनं तुटत आहे, माझे आशीर्वाद मोकळे होत आहे, माझ्या जीवनातले श्राप निघून जाते. कबूल बी करायचंय की देवा मी ते पाप सोडून देतो. असं जेव्हा मुखाने कबूल करता, शास्त्रात म्हटलंय जो अंतःकरणात विश्वास धरतो आणि मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. मुखाने कबूलच करत नाही तुम्ही, प्रार्थनेमध्ये फक्त उभा आहे, कस काय होईल? हालेलुया. या आपल्या पायावरती उभे राहूया. या शेवटच्या आराधनेकडे आपण जाणार आहोत. सागर बंधू, अभिषेक बंधू यांना विनंती करतो आपल्याला थोडं ते स्तुती आराधनेमध्ये चालवतील. हालेलुया, हालेलुया. आणि प्रार्थनेमध्ये आपण जाणार आहोत. ज्यांना कोणाला प्रार्थना करून घेण्याची इच्छा आहे, अशा तयारीने ते आले की आमच्यासाठी थोडस स्पेशली प्रार्थना करावी, ते या ठिकाणी समोर येतील. त्यांच्या डोक्यावर आम्ही हात ठेवून प्रभूच्या नावाने त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत.